तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुमच्या सोबत एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या शेतामध्ये आज आलेलो आहोत आणि या शेतामध्ये मी का बरं आलेलो आहोत याच्याबद्दल सुद्धा मी तुमच्या सोबत डिस्कस करणार आहोत। तर आणि सर्वात प्रथम अशी गोष्ट आहे की मित्रांनो, आपल्या या न्यूज चॅनलमध्ये किंवा या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग असे काही व्हिडिओज चाललेले आहे की आता जी इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच झालेली आहे आणि त्यामध्ये इंडिया हा विन झालेले आहे। पण मित्रांनो, इंडिया विन झाली तरी आपल्या देशातील लोक हे हॅपी नाही की मित्रांनो, आणि हे जे डिसिजन आहे या BCCIने रॉंग घेतलेला आहे असं बहुतांश लोक म्हणत आहे। आणि लोक पण असे म्हणत आहे की या BCCIला बॉयकॉट करायला पाहिजे आणि या इंडियन क्रिकेट टीमला सुद्धा बॉयकॉट करायला पाहिजे। कारण की मित्रांनो, हे जे लोक आहेत ते इंडियन क्रिकेट प्लेयर्स ते कुठलेही असो किंवा जे आपले समजून ज्या BCCI यामध्ये काम करणारे जे लोक आहे यांना समजून ज्या आपल्या देशातील लोकांचा काही घेणं देणं नाही। ते जे इंडियन आर्मी असो ते शहीद झाले, इंडियन आर्मी असो किंवा कोणत्याही एका टेरर अटॅकमध्ये जे शहीद झालेले आपल्या देशातील जनरल सिटिजन्स असो यांच्याशी यांना काही घेणं देणं आहे। तुम्ही शहीद व्हा मरा यांच्याशी न या लोकांना, हे जे क्रिकेटर्स आहे किंवा हे BCCIमध्ये असणारे जे लोक आहे किंवा एनी अदर जे फिल्म स्टार वगैरे आहे किंवा कुठलेही लोक असू द्या, बिझनेसमॅन वगैरे, या लोकांना आपल्या देशातील साधारण लोकांशी काही घेणं देणं नाही। तर म्हणून मला वाटते की हे जे लोक आहे हे हरामखोर आहे, यांना आपल्या देशातील गरीब लोकांचं, गरीब जनतेचं काही घेणं देणं नाही। तर म्हणून मला वाटते की आपण हे जे क्रिकेट बघतो हे किंवा अदर जे गेम्स बघतो याच्याशी आपले काही घेणे देणे आणि या लोकांपासून आपल्याला काही फायदा होणार आहे का? नाही। आपण जे क्रिकेट बघतो किंवा अदर गेम्स बघतो यांच्यापासून आपल्या देशाला काहीच फायदा नाही, कुठलाही कवडीचा फायदा नाही। फायदा फक्त या लोकांनाच आहे, कारण की या लोकांना त्यापासून पैसे लाखो करोडो रुपये मिळतात आणि हे फक्त आपल्या लाईफमध्येच हॅपी आहे। या लोकांना आपल्या देशातील गरीब जनतेशी किंवा जे शहीद झाले लोक इंडियन आर्मीचे किंवा आपले जे जवान आहेत किंवा टेरर अटॅकमध्ये हे लोक शहीद झाले या लोकांशी यांच्याशी काही घेणं देणं नाही। म्हणून यांना फक्त पाहिजे लाखो करोडो रुपये। कुठून येते आपल्याला, कोण खरीदते, आपल्यावरती किती कोण बोली लावतात, करोडोच्या गाड्या किंवा करोडोचे जे साहित्य आहे ते घेऊन फिरणं हेच फक्त ह्या लोकांना समजत असते। तर म्हणून मला सुद्धा वाटतं मित्रांनो, हे जे क्रिकेट बघणं हे सोडून द्या। एक धंदा बनलेला आहे, हा एक बिझनेस बनलेला आहे, हा एक मला वाटते पैसे कमवण्याचा किंवा जो ब्लॅक मनी इन्व्हेस्ट करायचा एक अड्डा आहे किंवा एक क्लब आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरं काही हे असू शकत नाही, कारण की यामध्ये सट्टेबाजी जास्त चाललेली असते आणि त्याच्यामुळेच हे लोकसुद्धा या ठिकाणी जास्त इंटरेस्ट घेत असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे BCCI याला कंट्रोल कोण करतात? गव्हर्नमेंट। आणि या BCCIचे अध्यक्ष कोण आहे तुम्हाला माहीत आहे? आपल्या देशाचे गृहमंत्री जे आहे यांचा जो मुलगा अमित शहा यांचा मुलगा आहे, त्याच्यामध्ये जय शहा हो का नाही, ह्या BCCIचा अध्यक्ष झाला आहे। म्हणजे त्याला क्रिकेटची सुद्धा माहिती नाही, तो तिथे BCCIचा अध्यक्ष होऊन बसलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे जे क्रिकेट असो किंवा आपल्या देशातील जे फिल्म इंडस्ट्री असो किंवा अदर इंडस्ट्रीज असो, यामध्ये एक राजनीती चालते आणि यामध्ये नेपोटिझम चालत असते। ते कुठली सिस्टम असो त्यामध्ये नेपोटिझम चालत असते आणि त्याच्यामुळे मला वाटते की आपल्या देशातील हे जे लोक आहे आपल्या देशातील गरीब जनतेकडे बघत नाही आणि त्यांच्याकडे यांचं काही लक्ष नाही। ओके, तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला या शेतकऱ्यांबद्दल सांगते आणि शेतकऱ्याबद्दल मी डिस्कस करते। तर त्याच्यासाठी मी माझ्या या शेतीमध्ये आलेलो आहो आणि बघून माझा चेहरा हा पूर्ण काळा झालेला कारण की आपण शेतकऱ्यांचा मुलगा आहोत त्याच्यामुळे। तर मित्रांनो, हे जे आपल्या देशातील लोक, हे जे बिझनेसमॅन आहे किंवा हे सट्टेबाजी करणारे क्रिकेट लोकांना करोडो रुपयामध्ये खरीदतात किंवा करोडो रुपयामध्ये यांची बोली लावतात आणि त्यांना खेळवतात आणि त्याच्याद्वारे हे जे पैसे लाखो करोडो रुपयांचा इथे देवाणघेवाण चालते, त्याच्यापेक्षा मित्रांनो किंवा आपल्या देशातील जनतेला पोचणारी किंवा आपल्या देशातील लोकांचं जे जीवन आहे ते जीवन आहे किंवा त्यांची जी लाईफ आहे ते जिवंत ठेवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारे आपल्या देशातील शेतकरी यांच्यावरती तुम्ही बोली लावा ना हरामखोरांनो, यांच्यावरती बोली लावा। तुम्ही यांना 1 करोडमध्ये खरीदण्यापेक्षा यांना 10 लाखामध्ये खरीदा आणि यांच्यावरती 10 लाखांची बोली लावा प्रत्येक वर्षी आणि त्यांना असं म्हणा की तुम्ही जर यावर्षी चांगलं पीक घेऊन दाखवा किंवा चांगलं जे उत्पन्न जर तुम्ही कराल तर पुढच्या वर्षी तुम्हाला 10 नाही तर 20 लाखामध्ये खरीदणार आणि 20 लाखाची बोली तुमच्यावरती लावणार। तर हिम्मत असेल तर तुम्ही या शेतकऱ्यांवरती बोली लावून दाखवा ना। तेव्हाच आपल्या देशामधील जे युवा पिढी आहे किंवा यंग जनरेशन हे नोकरीच्या 10-15 हजाराच्या नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा ते स्वतःची जमीन वाचवेल आणि स्वतःची शेती करेल। त्यांना माहिती आहे ना शेतीमधून प्रॉफिट होणार आहे, शेतीच्या मालाला भाव भेटणार आहे आणि शेती जर आपण करू तर आपल्याला आपले जे मोठमोठे बिझनेसमॅन जे कोणी सट्टेबाजी करतात या क्रिकेटमध्ये या BCCIमध्ये, हे लोक जर आपल्याला 10 लाखमध्ये खरीद असेल तर मग आपण शेती करायला का बरं मागे सरणार? तर अशा प्रकारे करा, तुमच्यामध्ये जर हिम्मत असेल। हे या फालतू लोकांना तुम्ही 10 करोड
करोडमध्ये किंवा 20 करोडमध्ये किंवा 30 करोडमध्ये खरीदण्यापेक्षा आपल्या देशातील शेतकऱ्यांना 10 लाखामध्ये खरीदा आणि